विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एलिमेंटरी ग्रेड परीक्षेच्या ज्योमेट्री अंतर्गत 6वी रचना शिकणार आहोत आणि ती रचना आहे की कोनमापकाचा उपयोग न करता काटकोनाचे 3 समान भाग आपल्याला करायचे आहेत. टू ट्रायसेक्ट अ राईट अँगल. कठीण वाटते रचना, पण अजिबात कठीण नाही. चला बघूया. मी तुमच्या समोर अँगल ABC काढलेला आहे आणि तो अर्थातच काय आहे, राईट अँगल आहे, म्हणजे 90 अंशाचा कोन आहे. आणि तुम्ही कोनात दुभाजक शिकल्यात, बायसेक्ट करायला शिकलेत, बायसेक्ट एन अँगल. परंतु त्याला आपल्याला ट्रायसेक्ट करायचे आहे, मग थोडंसं कठीण आहे. तर कठीण नाहीये. बघा, कंपासच्या सहाय्याने मी तर बी बिंदूवरती कंपासचं रूप ठेवलं आणि मी अप्रॉक्सिमेटली अशा प्रकारे हाफ सर्कल या ठिकाणी काढलं, एक आर्क या ठिकाणी काढले आहे आणि त्याला मी नाव देऊन देतो. ती आर्क ज्या ठिकाणी या रे बी ला चित्राला मी एक्स नाव दिलं आणि या बीसी वरती काय नाव दिलं, वाय नाव दिलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे की या कंपासचं टोक, रोखंडी टोक एक्स बिंदूवर ठेवून ही त्रिज्या काय झाली, एबी झाली. ही एवढी त्रिज्या घेऊन या आर्क वरती अशा प्रकारे कंस द्यायचा आहे. सिमिलरली तशीच क्रिया या वाय बिंदू पासून पण करायची आहे आणि इथं पण एक आर्क तुम्हाला द्यायची आहे. आता आपण रचनेच्या अगदी जवळ आलेलो आहोत आणि आपल्याला आता आपलं साध्य या ठिकाणी साध्य होणार आहे. आता हा पॉइंट आणि हा व्हर्टेक्स बी आपल्याला जोडायचा आहे. बघा, हा मी जोडला या ठिकाणी. हा पॉइंट, तर आपण नाव देऊया, याला एन नाव देऊया आणि याला एन नाव देऊया. पॉइंट एन आणि बिंदू बी जोडायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की इथं 3 कोन तयार झालेले आहेत आणि तीनही कोन समान मापाचे आहेत, 1 2 आणि 3. अशा प्रकारे आपण ट्रायंगल एबीसी, अँगल एबीसी जो राईट अँगल होता, काटकोन त्रिकोण, काटकोनाचे 3 समान भागामध्ये विभाजन केलेलं आहे. रचना सोपी आहे, लक्षात घ्या. कळले असेल तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा रिपीट करून पुन्हा बघा आणि अशा प्रकारे प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट. ओके.